नमस्कार, मी प्रिया मराठे. तुमची नावं सांगितली तरी चालेल. माझं नाव अनिल विचारे. मी सौ अनुजा अनिल विचारे. वा. सो मला हे विचारायचं होतं की सर्वप्रथम आणि आनंदवन या परिवारात तुम्ही आता जॉईन झालेला आहात, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स फार छान आहे मला. पण इथला स्टाफ पासून सर्वांचाच एकदम एक कोऑपरेटिव्ह आहे ते. दुसरं म्हणजे मी इथे आलो म्हणजे फक्त माझ्या भावामुळे. भाऊ म्हणजे माझे काका लागतात ते. अच्छा. मला ऍक्च्युअली इथली माहिती नव्हती. मी फक्त यांनी घेतला फ्लॅट म्हणून बघायला आलो इथे. ओके. ते मला फार आवडलं इथलं, त्याच्यामुळे मला म्हटलं चला आपण पण घेऊया इथे. वा. आणि हा डिसिजन खूप चांगला ठरला, पॉझिटिव्ह. नाही, ह्याचं लोकेशन वगैरे तर एकदम USP आहेच. मला असं वाटतं मी पूर्वी कॉलेज डेजला वगैरे ते पिकनिकला वगैरे यायचो. हो. तेव्हा कुठे असं वाटलं नव्हतं मी ते खरंच. त्याला ते लोकेशन बघून मला फार आवड होतो इगतपुरीची. मग कोणाचा डिसिजन होता, तुमचा का तुमचा? जास्त विशेष करून तिचंच होतं. हो, ते असतंच, आपलंच असतं म्हणजे डिसिजन, नाही का? नाही, गंमत करते, पण नाही, चांगला डिसिजन होता. आणि मग आता हे इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही केलं असेल सिलेक्ट, तर मग म्हणजे काय तुम्हाला वाटतंय की ऑलरेडी रेंटवर गेलंय का जाणार आहे, का तुम्हाला ते ठेवायचंय तुमच्यासाठी सेकंड होम म्हणून? सेकंड होम हा उद्देश होताच माझा, पण सध्या रेंटवरच दिलेला आहे. लगेच गेलं असेल. लगेच रेंटवर. क्या बात आहे, किती छान. म्हणजे घर घेतल्या रेंटवर ऍड पण आहे, पण त्याची लगेच तुम्हाला रेंट पण आहे. आणि तसं झालं सुद्धा लगेच. क्या बात आहे, मस्त. सो तुम्ही हॅपी आहात इथे इन्व्हेस्ट करून. ग्रेट. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार, मी प्रिया मराठे. नमस्कार, शरद विचारे. अरे वा. मगाशी तुमचे काही नातेवाईक इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं की इथे प्रॉपर्टी घ्या म्हणून. सो आधी तुम्ही बाय केली होती. त्याची काय गंमत आहे, म्हणजे तुम्ही कसे इथपर्यंत पोहोचले? माझे दीर आनंदकुमार विचारे. अच्छा. हा, त्यांना मी बोललेली की आम्हाला असं थोडं लांब, जरा शांततेसाठी, असं कधीतरी यायसाठी म्हणून आम्ही घेणार होतो. तर त्यांनी मला इथे दाखवलं, सांगितलं असं छान आहे. अरे वा. तर मग आम्ही असं दोघांनी येऊन बघितलं, तर आम्हाला आवडलं, आम्ही बुक केलं. अरे वा, छान छान. किती काळ झाला बुक करून? तरी अजून वर्ष नाही झालंय. अच्छा, म्हणजे रिसेंटलीच केलंय. सो कसा आहे अनुभव? छान. म्हणजे आलं की खूप बरं वाटतं, असं वाटतं की राहायला यावं वगैरे. हो ना. मग तुम्ही तो ठेवलाय तुमच्यासाठी? स्वतःसाठीच का रेंटवर दिलाय? शनिवार रविवार साठी आम्ही. अरे वा. नाही, आता रेंटवर आता सध्या दिलाय, कारण की गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे आम्ही इथेच येणं शक्य नाही झाल्याशिवाय. त्यामुळे नंतर येऊ. हो, पण इथला परिसर आणि पूर्ण अनुभव म्हणजे इथल्या लोकांचा किंवा आजूबाजूचा कसा होता? नाही, खूप सॅटिस्फाईड. खूप सुंदर आहे, म्हणजे जसं पाहिजे होतं तसं आम्हाला मिळालं. अरे वा, क्या बात आहे. नाही, मी पण आल्यापासून बघते की आता आज तर पाऊस पडतो इतका छान, त्यामुळे हिरवगार झालंय सगळं आणि ढग आले होते, मी आले तेव्हा मगाशी. सो खूपच छान वाटलं मला पण. छान. असं मुंबईपासून कुठेतरी बाहेर आल्यावर खूप बरं वाटतं. एक्झॅक्टली. आणि फार लांब पण नाही आणि फार आतमध्ये पण नाही, करू शकतो आपण व्यवस्थित. येस. सो ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स छान होता? हो, छान, एकदम मस्त. थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.